बाबा आठवली हे सिस्टीम बी भल्ली आवडली राजा। हे बा हे इथून पाणी एक निघते आणि इकडूनही हे दाबलं की याच्यातूनही पाणी। हे बा हे आमच्या राजूभाऊ पाणी पिऊन राहिले आणि नगर परिषदचे कॉक आहेत ठिकठिकाणी। वा रे वा मस्त रे, हे आपल्याकडे व्हायला पाहिजे असं। पण त्या पुरी शहरातली लाईट दिवाण दिवा सगळा बंद असते। इवन लावणारे जे पुजारी आहेत त्याच्याही डोळ्याले पट्टी लावेल असते। की हा जर झेंडा बदलवला नाही समजा एखाद्या दिवशी, तर त्या दिवसापासून तब्बल 12 वर्षापर्यंत मंदिर बंद ठेवावं लागेल। जर 12 वर्षानं ह्याच्यात तिन्ही मूर्त्या आहेत म्हणजे बलराजची, जगन्नाथाची आणि सुभद्रेची, हे तिन्ही मूर्त्या दर 12 वर्षानं चेंज करतात। सालार भोमांग तुम्हाला तर माहीतच आहे, आपण येला ओडिसा मधल्या पुरी इथं जगन्नाथ पुरी। आणि आता वेळ झालेली आहे या शहराची, या राज्याची निरोप घेण्याची। पण भाऊ एक गोष्ट म्हणजे तशा 2-3 गोष्टी अजून करायच्या राहिल्या ज्या या ब्लॉग मध्ये आहेत। तर पहिली गोष्ट अशी की पुरीले जे मंदिर आहे जगन्नाथ पुरी मंदिर, त्याचं आपण दर्शन घेतलं, पण झेंडा तो तुम्हाला दाखवायचा राहिला। त्याच्यासाठी आपल्याला इकडे जाणं आहे। चलो भाऊ हा आहे त्या जगन्नाथपुरी मंदिराचा कळस, हा झेंडा। आणि असं म्हणतात भाऊ अठी, म्हणजे मी नाही ऑब्झर्व केलं, याची जे लेवल आहे त्याच्यावर एकही बिल्डिंग अठी नाही आहे। म्हणजे पुरी शहराची गोष्ट करू राहिलो मी, याच्यावर या हाईटच्या वर। आणि हा जो झेंडा आहे हा ज्या दिशेनं फडकते म्हणजे तो हवेच्या विरुद्ध दिशेनं फडकते असं म्हणतात। भाऊ रोज 5 वाजताच्या नंतर, हवा आता वाजले 5:10, त्यानंतर ते पुजारी वर जात असतात। इथे बा आतून तुम्ही पाहू शकता की पुजारी वर चालले, ते झेंडा बदलवतात। सध्या 2 जण दिसून राहिले मला, त्या बात आहे। हा बा त्या मंदिराच्या कळसाच्या बाजूला हा मोठा ढग आहे, जसं काही तोही आपल्यासारखं पाहून राहिला। हा विधी, तो विधी आता चालू आहे। आपल्याजवळ भाऊ झूम नाही होत जास्त कॅमेराले, म्हणून मोबाईलचं फुटेज तुम्हाला दाखवून राहिलो। इथून तो झेंडा खूप लहान दिसते, पण तसा तो लय मोठा आहे बरं। तो एक माणूस वर चालला भाऊ, आणि इकडे पब्लिक पहा, सगळे ते हे पाहू राहिले वरती। आमची गँग इथं शूट करू राहिली, त्याचंच फुटेज तुम्ही ना पाहिलं। क्या बात आहे, हे पार बा इकडे शूटिंग चालू है और ये है ओरिजिनल फुटेज। मस्त ते पांढरे ढग आले झेंड्याच्या मागे, क्या बात है, एक नंबर। आताही पाहून घ्या भाऊ, 5:20 होत आले। त्यानं पहिले त्या चक्राच्या खालचे जे झेंडे आहेत छोटे छोटे चक्राले लावेल, ते झेंडे बदलले। एक माणूस वर आहे आणि 2 माणसं चक्राच्या खाली आहेत। भाऊ अजूनही प्रोसेस चालूच आहे। आता किती वाजले पहा, किती गेली घड्याळ हे पाहून घ्या।
5:36 झालेले आहे आणि आता त्यातला एक माणूस वर चढला भाऊ. जय जगन्नाथ. आणि हा नवीन झेंडा लावला भाऊ त्यांना. क्या बात है. आता बांधून राहिला मस्त. एक नंबर रे. जय जगन्नाथ. मग आता विषय असा आहे भाऊ की हा झेंडा रोज रोज काऊन बदलवतात. आता माझ्या गावात बी मंदिर आहे पण त्याला बी झेंडा आहे पण त्या काही रोज रोज बदलत नाही. तर याचाच काऊन बदलतात. तर अशी आख्यायिका आहे मला आमच्या ग्रुपमधल्या एकाने सांगितली की हा जर झेंडा बदलवला नाही समजा एखाद्या दिवशी तर त्या दिवसापासून तब्बल 12 वर्षापर्यंत मंदिर बंद ठेवा लागेल. म्हणून हा रोज झेंडा बदलल्या जाते अशी आख्यायिका आहे. अरे चला घरी नाही जावं लागत काय. हा अजून एक स्टोरी एकाने सांगितली भाऊ मला की जसं या झेंड्याचं आहे तसंच जर 12 वर्षानं ह्याच्यात तिन्ही मूर्त्या आहेत म्हणजे बलराजची, जगन्नाथाची आणि सुभद्रेची हे तिन्ही मूर्त्या दर 12 वर्षानं चेंज करतात. आणि विशिष्ट असा पदार्थ आहे तो पदार्थ त्या जगन्नाथाच्या मूर्तीला लावतात. त्याचं ते असं समजल्या जाते की ते हृदय आहे. तर ते जुन्या मूर्तीचं काढून नवीन मूर्तीला लावतात. तर ते लावत असताना बंद्या पुरी शहरातली लाईट दिवा सगळा बंद असते. इवन लावणारे जे पुजारी आहेत त्याच्याही डोळ्याले पट्टी लावेल असते. अशी एक कथा आहे. तर भाऊ हे झाली झेंड्याची एक महत्वाची गोष्ट. अजून दुसरी गोष्ट ते म्हणजे खरेदी. तर मग आता आठी बरेचसे असे स्वीट मार्ट दिसले भाऊ. बाबा लाईट चमचम करून राहिले कॅमेऱ्यात. तर हा एक आयटम दिसला त्याला म्हणतात खाजा. असे काहीतरी बालुशाही टाईप असते ते गोड असते. अरे शुगर पेशंट है वो. क्या क्या भाव है ये 220 240 और वो 180 और ये 160 रुपए किलो. वो मेरे को दिखाओ जरा. 120. ये क्या भाव है. 200 बोल रहे हो. कंपनी का दिया उनको. कम देखो. कमी गोडच पाहिजे. खायसारखा आहे भाऊ. फायनली हा घेतला. सगळे मिळून जवळजवळ 10 किलोच्या वर जाते. तर 150 रुपये किलो लावलं यानं. अदरवाईज 2 किलो. भाऊ हा प्रसाद आहे. हा घडी भाव करून राहिला. जय जगन्नाथ. तर हे म्हणजे हा पहिले म्हणे 100 रुपयाला. आणि बोलक्याची बोंड खपतात तसं 50 रुपयाचे 3. चालते रे बा. भाऊ अजून एक आयटम याच्यात निर्माल्य म्हणतात. मंदिरात मंदिरात जे चावल खाल्ल्या जाते ना महाप्रसाद त्याचं सुक्क वर्जन आहे. आणि हे माझ्या आईने सांगितलं होतं. ते कितने रुपये का आहे. 20 रुपये का. हाँ 20 रुपये का. 15 में देंगे. 15 में देंगे. बर हे राजू भाऊ ने भाव केले. हाँ ये 20 का है लेकिन विशाल भाऊ ने बोला 15 को देने के लिए तैयार हो गया. मी नाही म्हटलं त्यानं म्हटलं 15 ते वो एक दे दे. मम्मीने सांगितलं होतं. ते माझ्या आईने सांगितलं होतं. हे प्रत्येक जण घ्या. चलो मेरे को 2 दे. सबको एक 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 दे दे. याचं काय आहे की हे आपल्या घरी म्हणजे दाय धान्यात टाकून द्यायचं. हे थोडं थोडं हे डायरेक्ट मंदिरातलं निर्माल्य म्हणतात. त्याला 15 दिले पैसे बरकत राहते बा तेवढ्यानं. 15 रुपये. पप्पा भाऊ पुरी थैलीच भरली रे बा प्रसादानं. चला अजून एक गोष्ट सांगायची राहिली भाऊ तुम्हाला महत्वाची या ओडिसाची. म्हणजे आता पहा 6:20 झाले फक्त. आणि इकडे पहा माझ्या मागे लाईट लागली बी अंधार पडलाय. आज पहा तुम्ही 6 वाजता आपल्या गावात किंवा आपल्या विदर्भात किती उजेड असते. तर ठीक लवकर सकाळी लवकर उजाळते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडते. असा टाइम डिफरन्स आहे या ओडिसामध्ये. बाबा आठवली हे सिस्टीम बी भल्ली आवडली राजा. हे बा हे इथून पाणी एक निघते आणि इकडूनही हे दाबलं की याच्यातूनही पाणी. हे बा हे आमच्या राजूभाऊ पाणी पिऊन राहिले. आणि नगर परिषदचे कॉक आहेत ठिकठिकाणी. वा रे वा मस्त रे. आपल्याकडे व्हायला पाहिजे असं. चला झालो बा फ्रेश आता.
अनऑफिशियली चेकआउट केलं या नीलाद्री भक्त निवासाचं. आणि अजून थोडीशी खरेदी बाकी आहे. आणि आता वाजले 7 संध्याकाळचे. आणि थोडीशी खरेदी बाकी आहे. आणि गाडी आहे 11 वाजताची. या काय म्हणतात पुरी रेल्वे स्टेशनपासून 24 तासाचा प्रवास तो करायचा आहे. पण मग आता 7 वाजले. 7, 8, 9, 10, 11. तर 10 वाजता इथून आम्ही निघू. बॅगा एकाच खोलीत ठेवल्या, बाकी सगळ्या चेकआउट केल्या. तर आता थोडीशी खरेदी बाकी आहे. तर आपण अभी जा रहे हैं मार्केट में. हे तिघं चौघी माझ्यासोबत आहेत. चला. मराठी पोहोचलो भाऊ. हे इकडे पुरा हा बीच आहे, स्वर्गलोक बीच. आणि इकडे मार्केट आहे. जरी आपल्याला खरेदी करायला जाणं आहे ते जगन्नाथ मंदिरापासून 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही 8 जण 250 रुपये ॲटोवाल्याला दिले आणि त्या ॲटोनं आलो. चलो आगे. बाबा हे भैया ये कौन सा संबलपुरी खादी कॉटनची साडी आहे भाऊ. हे किती रुपयाची आहे? 680 रुपये म्हणते. हा सगळं वॉश चालते याच्यावर. आणि याच्यावर आहे की नाही हा सिंबल आहे. खरं तर हा जगन्नाथपुरीचा सिंबल आहे या साडीवर. और ये आपण को 550 में 550 रुपयात मी 2 घेऊन राहिलो भाऊ. भाऊ आम्ही सगळे हे बा सगळे मिळून 10 साड्या घेतल्या. तर त्यानं 500 रुपयालाच लावली. तर मी हे एक घेतली आणि हे एक घेतली. वा रे वा, व्हेरी गुड. चला बा केलं पेमेंट केले. आणि लेकराईसाठी टॉपही घेतली. चला आता वाजले 8. गाडी आहे आपली 11 वाजताची. पण 10 वाजता भक्त निवासातून निघा लागेल जेवण करून. चला भाऊ केलं चेकआउट. आता जाणार आहे रेल्वे स्टेशनवर. चलो. तर मला उद्या चला भाऊ आमचा सरला आता या पुरी जगन्नाथचा टूर. तर अपेक्षा आहे की या टूरचे सगळे ब्लॉग आणि हा शेवटचा ब्लॉग विशेषतः तो झेंडा आहे की नाही तो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपले ब्लॉग रेग्युलर येतच राहतील आहे की नाही. आता बरोबर 3 दिवसानं गणपती बाप्पा येऊ राहिले. तर आपलं अष्टविनायक सिरीज चालू होणार आहे की नाही. आणि तसंही ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे, अवघे विश्वची माझे घर, गणपती बाप्पा मोरया.